नमस्ते, मी अमोल अंकुश रसाळ, बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ या ठिकाणी रहिवासी आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हा दूध व्यवसाय चालू केला आहे. तर माझे वडील 1990 पासून या व्यवसायामध्ये आहेत. त्यांच्याबरोबर मी पण 2004 पासून या व्यवसायामध्ये आहे. साधारणतः डेअरी व्यवसाय करण्यासाठी माझ्याकडे 4 लोक या व्यवसायामध्ये काम करत आहेत. या ठिकाणी दररोज 2,500 ते 3,000 लिटर संकलन होतं. त्यासाठी आपण सकाळी 6 वाजता ही गाडी दूध घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यावरती जाते. त्या ठिकाणी या गाडीमार्फत ती दूध गाडी घेत या डेअरीपर्यंत येते. इथं डेअरी आल्यानंतर ते दूध टाकीमध्ये घेतलं जातं आणि त्याला बाकीचं पुढं प्रोसेसिंगला दिलं जातं. ते दूध शेतकऱ्यांचं थेट दूध जर डेअरीपर्यंत पोहोचवायचं म्हटलं तर या ठिकाणी गाडीची गरज होती. ही साधारणतः 10-15 वर्षापासून आम्ही बऱ्याच गाड्या वापरल्या. त्यामध्ये डिझेल गाडी असेल किंवा पेट्रोल गाडी असेल, पण यामध्ये प्रत्येक वेळेस त्या गाड्यांचं काय झालं, मेंटेनन्स, डिझेल खर्च, इंधन यामध्ये जरा थोडंसं आम्ही त्रस्त झालतो. एक नवीन पर्याय म्हणून या ईव्हीची संकल्पना आम्हाला माहिती झाली. तर ही गाडी दिसायला अतिशय सुंदर आहे आणि या ठिकाणी गाडी चालवल्यानंतर त्याला जो फील येतो तो 100% चांगला आहे. या गाडीमध्ये आम्ही 1 टनापेक्षाही जास्त लोड टाकून पाहिला. अतिशय गाडी चांगली चालते. जास्त लोड असेल तर आम्ही त्याला इको मोडने चालवतोय आणि जर आपल्याला बचत पाहिजे असेल किंवा आपल्याला जर अजून जास्त स्पीडने जायचं असेल तर आपण थंडर मोडने सुद्धा चालवू शकतो. कंपनीने अतिशय प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थित करून दिलेली आहे. चॅसी, टायर आणि कॅबिन अतिशय योग्य प्रकारे केले आहे. ज्यावेळेस ही गाडी 100% चार्जिंग करेल त्यावेळेस साधारणतः ही गाडी आम्ही सकाळी 6 वाजता चालू केल्यानंतर 120 किलोमीटर गाडी आमची या ठिकाणी फिरत आहे. आमच्याकडे 10 ते 15% चार्जिंग अजून त्यामध्ये शिल्लक राहते. 30 ते 35 हजार रुपये डिझेल मला 1 महिन्याला जायचे, पण आता 1-2 महिन्यापासून साधारणतः याचा प्रत्येक खर्च 0 रुपये, कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी खर्च नाही किंवा काहीच नाही. त्याच्यामुळे नक्कीच माझ्या उत्पन्नामध्येही वाढ झालेली आहे. आता कमाई होईल जास्त आणि खर्च होईल कमी. तुमचा व्यवसाय चालेल टन टनाटन.